काल तू रागात होतीस म्हणून मी जास्त काही बोललो नाही, पण आता तुझं अति होते हा अश्विनी. बाबा, मला ते काही माहित नाहीये. माझं सामान मी या दोघांना देणार नाहीये. बस. अश्विनी, तू आता फार टोकाची भूमिका घेतेस. अगं, निवेदिता या घरात नवीन आहे आणि यशसाठी सुद्धा हे सगळं अचानकच घडलंय. मग त्यांना सावरायला थोडासा वेळ तरी दे. मग त्यांच्या चुका पोटात घेऊन या घरातली मोठी सून असल्याची जबाबदारी पार पाडणं. तू मोठी आहेस ना घरात, मग आता तुलाच त्यांना समजून घ्यावं लागणार आहे. बाबा, मला काहीही समजून घ्यायचं नाहीये आणि जबाबदारीचं तर तुम्ही बोलूच नका. अश्विनी, मी फक्त बाबा, नका बोलू तुम्ही, असं म्हटलं मी. सासरे आहात तुम्ही, मान देते मी तुम्हाला तसा. काही हवं नको सगळं बघतीये, हो ना? घरातला सगळा खर्च मी करते, त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये बोलायची काहीही गरज नाहीये. अश्विनी, उचलली जीभ लावली टाळायला हे नाही चालणार. ते सासरे आहेत तुझे, त्यांचा मान राख. हो, मग धाकट्या मुलाच्या आणि सुनेच्या चुका पोटात घेताना विचार करायला हवा होता त्यांनी आधीच. आणि पैसे खर्च करते मी तर करते, त्यात काय. आणि आई, पोटांची खळगी ना पैशांनीच भरते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे या घरात मला वाटेल तसं मी वागणार. आणि आई, बाबांची तरफदारी करायची तुम्हाला काही गरज नाहीये. हं? अश्विनी, जीभ खूप चुरू चालायला लागली हा तुझी. काय चुकीचं बोलले मी? एक मिनिट अश्विनी वहिनी, नाईक साहेबांना काय बोलायचं नाही तू. मी अजिबात ऐकून घेणार नाही. आणि तुला आईस्क्रीम बद्दल बोलायचंय ना, तू माझ्याशी बोल, पण नाईक साहेबांना काय बोलायचं नाही, कळलं? आला आला का पुळका? नाही, या घरामध्ये ना सगळ्यांचे पुळके बरे येतात, खिशातनं पैसे फक्त बाहेर येत नाहीत. अश्विनी वहिनी, तुला नक्की काय म्हणायचं ते स्पष्ट सांगून का नाही टाकत आहेस? स्पष्टच बोलतीये. हा, यापुढे तुम्ही तिघांनीही माझ्या सामानाला हात लावायचा नाही. ठीक आहे नेवी, आपण आपल्यासाठी नवीन सामान आणू. अरे काय करताय पोरानो हे? अरे एकाच घरात दोन चुली नका मांडू. नाईक साहेब, हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही, मलाही आपल्या घरात दोन चुली मांडायच्या नाही आहेत, पण अश्विनी वहिनीला जर हेच हवं असेल तर आमच्याकडे काही दुसरा पर्याय नाही आहे. नाईक साहेब, अरे पण यश, नाईक साहेब, काका, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आम्ही करू काहीतरी मॅनेज. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. बरं निवी, तू असीमला रिक्षाने जा सोडायला आणि त्याला कॅन्टीन मधूनच काहीतरी खायला दे. किराणा सामानाचं काय करायचं ते मी बघतो. जा. मॅथ्स टीचरकडे व्यवस्थित लक्ष दे असीम. काय सांगताय ते नीट ऐक. आय एम सॉरी बाळा, मी आज तुला टिफिन नाही देऊ शकले, पण मी उद्यापासून तुला नक्की टिफिन देईन. चालेल. चल. तुम्ही आसिमची बहीण निवेदिता ना? हो, तुम्ही? मी शालिनी पाटील. मीच तुम्हाला फोन करून लवकर बोलवलं होतं. बोला ना मॅडम, काय झालं? काही काम होतं? हो, मला थोडं बोलायचं होतं. तुम्ही अजून आसिमची पूर्ण फी भरली नाही.
फी आसिमने तुम्हाला डायरी नाही दाखवली का? डायरी नाही. त्याच्या डायरीत मी सगळं लिहून दिलंय. सॉरी मॅम, मी ताईला डायरी नाही दाखवली. बघू डायरी. ही फी एकदम भरावी लागेल. ही फी एकत्र भरणं कंपल्सरी आहे का? खरं तर आमच्याकडे 4 इन्स्टॉलमेंट मध्ये भरायची फॅसिलिटी आहे, पण आसिम जरा उशिरा जॉईन झालाय ना, त्यामुळे सर्व फी एकदम भरावी लागेल. एकदम? हो, ट्रस्टींनी तसं सर्क्युलर काढलंय. जो विद्यार्थी पूर्ण फी भरणार नाही त्याला फायनल एक्झामला बसता येणार नाही. बरं, मी भरते लवकरच. हे घे असीम, तुझा क्लासमध्ये. हां, आणि खाऊन घ्या काहीतरी रिसेसला. बाय. काय झालं नाईक साहेब, तुम्ही बोलवलं? यश, बरं झालं तू आलास. उद्या अक्षय तृतीया आहे, लक्षात आहे ना? अच्छा, उद्या आहे का? काय रे यश, अक्षय तृतीया कधी आहे हे पण लक्षात नाहीये का तुझ्या? हा, ते मी काय झालं नाईक साहेब? अरे, अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. त्या दिवशी नवऱ्याने आपल्या बायकोला एखादा सोन्याचा दागिना गिफ्ट म्हणून द्यायचा असतो. कशाला? अरे कशाला काय कशाला यश, पद्धत असते तशी. कसं आहे, पूर्वीच्या काळी पुरुष मंडळी कामानिमित्त बरेच महिने घराबाहेर असायची आणि काही महिन्यांनी घरी परतल्यावर आपलं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे, ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे याची जाणीव तिला करून देण्यासाठी तिला एखादा सोन्याचा दागिना द्यायचे. आणि तेवढ्याशा भेटवस्तूने ती घरातली बाई वर्षभर आनंदी राहायची. आणि यश, लग्नानंतर हा तुमचा पहिला सण आहे, त्यामुळे पहिल्या सणाला तुला तिला सोन्याचं काहीतरी द्यायला नको का? पण नाईक साहेब, सोन्याचाच दागिना देणं कंपल्सरी आहे का? नाही म्हणजे दुसरं काही देऊ शकत नाही का आपण? अजिबात नाही. अरे, सोन्याचा मोठा हार नाही, पण एखादी छोटी भेटवस्तू घेता येईल की. बापरे, मला हे काहीच माहित नव्हतं. मला वाटलंच होतं तुला यातलं काही माहित नसणार म्हणून. म्हणून मी तुझी मदत करायचं ठरवलंय. म्हणजे हे घे, अहो नाईक साहेब, हे काय परत आता? हे पैसे घे, यातून निवेदिताला काहीतरी सोन्याचं घे. नाही, मला कल्पना आहे सोनं खूप महाग आहे, यातून मोठं काही घेता येणार नाही, पण काहीतरी छोटीशी भेटवस्तू घे ना तिला. आनंदी होईल रे ती पोरगी बिचारी. हे बघा नाईक साहेब, मी हे पैसे नाही घेऊ शकत. हे तुमचे पैसे आहेत. अरे, पण याची गरज तुला जास्त आहे यश. अहो पण नाईक साहेब, हे तुमच्या सेव्हिंग्स मधले पैसे आहेत. तुम्ही तुमचे पैसे का संपवताय? तुम्हाला लागतील ना पुढे. हे बघा, मी बघतो काय करायचं ते ठेवा तुम्ही. यश, तुझं नुकतंच लग्न झालंय रे, त्यामुळे मला माहितीये तुझ्याकडे पैसे नसणार. अरे, या वयात बापानी मुलांसाठी नाही करायचं तर आणखी कोणासाठी करायचं? आणि मुलांचा संसार सावरणं हे सुद्धा बापाचं कर्तव्यच आहे ना रे. म्हणून म्हणतो हे घे. पण नाईक साहेब, मला हे नाही पटत आहे. हे बघ, मला कल्पना आहे तुला नाही आवडत आहे, पण तुझ्याकडे जेव्हा पैसे येतील ना तेव्हा माझे पैसे परत कर, मग तर झालं. पण नाईक साहेब, आता काहीही बोलू नकोस, मी सांगतोय तेवढं ऐक. हे घे, ठेव पैसे. पण नाईक साहेब, यश, आता जास्त विचार करत बसू नकोस. आपल्या निवेदिताचा पहिला सण आहे रे, तो साजरा व्हायलाच हवा. आणि ही पहिली आठवण आयुष्यभर लक्षात राहील तिच्या. आणि आयुष्य म्हणजे तरी काय रे यश, चांगल्या आठवणी गोळा करणं. जा, तिच्यासाठी काहीतरी घे, जा. बोला साहेब, काय हवंय? सामान हवं होतं, म्हणजे किराणा सामान हवं होतं. मग सांगा ना, काय काय पाहिजे ते. किराणा सामानामध्ये काय काय येतं ते द्या ना. हो साहेब, तुमच्या घरी जेवणात काय काय बनतं ते सांगा ना. नाही म्हणजे डाळ, तांदूळ, तेल, कडधान्य हेच घेतात सगळे. हा, मग तेच द्या. आमच्या घरी पण तेच बनतं. अहो साहेब, पण प्रत्येकी किती किलो देऊ हे तरी सांगा. किती किलो? अहो, ते नाही माहित हो मला. तुमचं नवीन लग्न झालंय का?
हो. आणि तुमच्या बायकोने तुम्हाला वाण सामान आणायला पाठवलंय, हो ना? हा म्हणजे हो. आणि तुम्ही सुद्धा आयुष्यात पहिल्यांदाच किराणा आणायला आलात, हो ना? हो हो, पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? तुम्ही भविष्य वगैरे बघता का? अहो साहेब, लग्न झालेल्यांचं भविष्य त्यांच्या तोंडावर दिसतं. हो काय तुम्ही. काही नाही हो, मस्करी केली. तुम्ही काय करा, पहिल्यांदा तुमच्या बायकोला फोन करा. त्यांना काय काय आणि किती किती किलो काय काय हवं ते सांगा. म्हणजे काय, त्या मागायच्यात बटाटे आणि तुम्ही घेऊन जायच्यात कांदे आणि घरी व्हायचे वांदे. काय? हो तू. म्हणूनच म्हणतोय, आधी विचारून घ्या. हा मी विचारतो. बाप रे, आधीच मी नोकरी सोडली आहे, त्यात असीमच्या शाळेत फी भरायची आहे. देवा, किती संकट देणार आहेस तू अजून. पण या संकटांना मला स्वतःहून मात द्यावीच लागेल. सकाळी असीमला शाळेत रिक्षाने सोडेन, येताना मला चालत यावं लागेल. तेवढेच पैसे वाचतील. बोल धन्या. हा निवी, कुठेस ग? मी आता घरी जायला निघाले रे. चालते रस्त्याने. काय तू चालत चाललीस? अगं रिक्षाने जायचं ना. अरे असंच म्हटलं. काय असंच निवी, तुझा पाय आधीच दुखतोय आणि त्यात एवढ्या उन्हाचं तू चालत चाललीस? अरे धन्या, मी ना खूप वेळ उभी होते रिक्षासाठी, पण एकही रिक्षा मिळाली नाही. म्हणून मग सुरुवात केली चालायला. तू ते सोड, तू फोन कशासाठी केलायस ते सांग. हा अगं, मी ते किराणा मालाच्या दुकानात आलो होतो, पण काय आणि किती सामान घ्यायचं ना तेच काय कळत नाहीये ग. तू ह्या आधी सामान आणायला कधीच गेला नाही असणार रे. आयुष्यात पहिल्यांदा आलोय आणि तेही तुझ्यामुळे. अगं हसतेच काय? बरं सांग मला काय घ्यायचं ते. मला काही सुधरत नाहीये ग. तुम्ही बायका कसं सामान घेता देवाला माहिती. त्यासाठी बाई व्हावं लागतं धन्या. बरं तू एक काम कर, तू तिथेच थांब, मी येते तिथे. नाहीतर तू बटाटे सोडून कांदे घेशील आणि मूग सोडून मटकी घेशील तू. हो, मूग आणि मटकीतला फरक आता कळलाच पाहिजे, नाहीतर पंचायत व्हायची माझी. बरं ठीक आहे, तू थांब, मी आलेच. बरं ये. बरं झालं निवी तू आलीस. किराणा माल घेणं म्हणजे डेंजर आहे ग. काही डेंजर बिंजर नसतं धन्या. 1 महिना स्वयंपाक केलास ना की अगदी व्यवस्थित अंदाज येतो की काय लागतं, किती लागतं ते. बर, आता ते 1 महिन्यानंतर बघू आपण. बरं चल, आता काय हवंय ते घे तुला. बरं. कशी दिली डाळ? हे 250 रुपये किलो. 250 रुपये किलो? धन्या, डाळी खूप महाग झालेल्या दिसत आहेत रे. मग नको का घ्यायला डाळ? असं कसं धन्या? आणि डाळीशिवाय जेवण काय करायचं? बापरे, नायक साहेबांनी दिलेल्या पैशांमध्ये येईल ना सगळं? आणि हे सगळे पैसे संपले तर निवीसाठी दागिना कसा घेणार? ही डाळ कितीला दिली दादा? 150 रुपये किलो. हा मग ही निवी अगं किंमत काय विचारत बसलीयस? हे बघ, तुला जे जे काय हवं ना ते सगळं घे, नको टेन्शन घेऊस. बर दादा, ही अर्धा किलो डाळ द्या. हा, आणखीन काय हवंय? अर्धा किलो पुरेल? सध्या पुरेल, पुढचं पुढे बघू आपण. बर. तूप कसं दिलं? 600 रुपये किलो. अगं निवी, तूप कशाला ठेवलंस? तुला हवं होतं ना? निवी, मला माहितीये तुला सवय आहे माहेरी वरणावर तूप घ्यायची. घे ना. नको धन्या, ते तूप खूप महाग आहे आणि आपण एवढं कुठे तूप वापरतो. आणि मी काय, मी वरण भात असाच खाते. नको घेऊया आपण तूप. अगं ठीक आहे, आपल्यासाठी नाही पण असीमसाठी तरी घे. आणि तुला माहितीये ना, असीमला तिखट जेवण आवडत नाही. मग तो भातावर मेतकूट आणि तूप घालून जेवू शकतो ना. अरे हो, लक्षातच नाही आलं माझ्या. दादा, तूप द्या. अजून काय हवंय? ती चहा पावडर आहे ना, त्याचे 2 पॅकेट्स द्या. निवी अगं, चहा पावडर घेतली नाही तरी चालेल. नाही, आपण असंही कुठे जास्त चहा पितो. अरे पण बाबांना चहा लागतो धन्या, त्यांच्यासाठी घेते. अश्विनी वहिनी देईल ना नाईक साहेबांना चहा. ती देईल नाही देणार हे मला नाही माहित, पण घरात जर 2 चुली असणार आहेत तर आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. तुला नाईक साहेबांची एवढी काळजी आहे निवी? असं काय बोलतोयस धन्या? ते आपल्या घरात एकटेच आहेत जे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांना काय हवंय काय नकोय हे आपल्याला बघायला नको? पण निवी,
चहा पावडर घेतली तर मग दूध पण लागेल ना चहाला. हो माहितीये, म्हणून मी दूधवाला काकांना सांगणार आहे की आपल्यासाठी एक दिवस आड दूध टाकायला. आणि आपल्याला काय 1 लिटर पुरेल ना. चालेल, तसंही असीमला दूध लागेलच ना. हो. बरं दादा, बरं किती बिल झालं? हे घ्या तुमचं बिल, 3000 रुपये. 3000 तरी कमीच झालेत. हा दादा ऑनलाईन पेमेंट केलं तर चालेल का? निवी अगं थांब, मी देतो ना. अरे धन्या असू दे, मी देते, आहेत माझ्याकडे. निवी मी देतो म्हटलं ना. तसंही तू आत्ताच नोकरी सोडली आहे, तुला पैसे लागतीलच ना खर्चाला. थांब मी देतो. हे घ्या काका. आता 2000 शिल्लक आहेत, पण मी या 2000 निवीसाठी दागिना कसा बनवणार? धन्या पॅक करून द्या सर. अगं बाई, आलात तुम्ही? आणलं का सगळं सामान? हो सासूबाई. तुम्ही तिकडे ठेवा सामान सगळं. खण देते तुम्हाला एखादा. हा, हे बघा, अश्विनी तुमच्याशी कसंही वागली तरी मी काही तुमची मुद्दाम अडवणूक करणार नाही. यश, शेवटी तू माझाही मुलगा आहेस रे. हे बघा, या खणात सगळं सामान ठेवा. हा, म्हणजे तसा छोटा खण आहे, पण नीट ठेवलं तर सगळं सामान बसेल त्याच्यात व्यवस्थित. आणि तुम्हाला आणखीन काही लागलं, मीठ, मोहरी, तिखट, तर माझ्याकडे मागा, मी देत जाईन तुम्हाला अश्विनी नसताना. हा, नाही नको मला ती बाई. पुन्हा अश्विनी वहिनी तमाशा करे. ती नसताना रे. आणि कसं आहे, तिखट, मीठ, मोहरी तर समोरच असतं, ते घेतलं तर तिला काही एवढं कळणार नाही. पण बाकी सामानावर तिची कावळ्यासारखी नजर असते, त्याचं मला काहीच करता येणार नाही. तेवढं कळतंय हो मालतीबाई. कसं आहे ना यश, शेवटी ती नोकरी करते ना रे. मी काय बाहेर जाऊन पैसे कमवत नाही. जो पैसे कमावतो ना त्याची वंदावी पावले, अशीच परिस्थिती आहे सध्या. सासूबाई, आम्ही तुम्हाला दोष देत नाही आहोत. आम्ही समजू शकतो तुमचा, काकांचा, सगळ्यांचा नाईलाज आहे. बरोबर आहे. नाईक साहेबांची नोकरी गेली नसती ना तर ही वेळ आलीच नसती. मुळात अश्विनी वहिनी अशी बोललीच नसती. एवढी वर्ष नाईक साहेबांनी आपल्याला सांभाळलं, पण पैशांचं माज त्यांनी कधीच दाखवलं नाही. किंवा हे सगळं मीच करतोय असं एकदाही बोलून दाखवलं नाही. असो, सगळ्यांचे दिवस असतात. जाऊ दे ना यश, नको तो विषय. तुम्ही एक काम करा, अश्विनी यायच्या आत पटापट ते सामान लावून टाका. हा, मी आलेच. धन्या, मोठी उडी मारण्यासाठी आपल्याला 4 पावलं मागे जावं लागतं ना रे. म्हणजे आपल्यावरच्या जबाबदाऱ्या अचानक वाढल्या आहेत, आणि या सगळ्या जबाबदाऱ्या मला तुझ्या एकट्यावर नाही टाकायच्या आहेत. निवी, मी तुला सांगितलंय ना, मी सगळं मॅनेज करणार आहे. नको एवढा विचार करू. पण हा संसार आपल्या दोघांचा आहे ना रे. त्याला आपण दोघांनी हातभार लावणं गरजेचं आहे. आणि फक्त असीमचं कारण देऊन मी माझी जबाबदारी झटकते असं वाटतंय मला. मला असं वाटतंय की मी काय वाटतंय तुला? की मी माझी नोकरी पुन्हा स्वीकारावी. काय? हो धन्या, मी माझ्या बॉसची माफी मागेन. त्यांना म्हणेन की मी खूप गडबडीत हा निर्णय घेतला आणि आता मला जॉबची खूप गरज आहे. धन्या, मला खात्री आहे
की मला या जॉबवर परत घ्यायला मी सामंत सरांना कन्व्हिन्स करेन, कारण आतापर्यंतचा माझा वर्क रेकॉर्ड खूप चांगला आहे. धन्या, तू बोल, करू का मी फोन? का पण निवी, तू हा जॉब सोडण्याचा निर्णय तुझ्या हट्टाने घेतला होता. हो, पण आता नोकरी करणं सुद्धा माझा हट्ट आहे असं समज. आपल्याला गरज आहे आता धन्या. पुढे आपल्या आयुष्यात काय काय वाढून ठेवलंय नाही माहित आपल्याला, आणि पैशाचं सोंग कोणालाही घेता येत नाही धन्या. निवी, तुला जर योग्य वाटत असेल तर मग तू. धन्या, तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी आपल्यासाठी 4 पावलं मागे जाते, म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये आपण पुढे जाऊ शकू. धन्या, झोपाळा कसा असतो ना, जेवढा मागे येतो तेवढा तो उंच भरारी घेऊ शकतो. तसंच समज, आपल्या आयुष्यातली ही वेळ झोपाळ्यावर बसून मागे जायची आहे. समजून घेशील ना?